हंसयोगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कृत्रिम बुद्धिमत्तेचे कृषी क्षेत्रातील महत्त्व याविषयी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची मुलाखत आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया कृत्रिम बुद्धिमत्तेचे कृषी क्षेत्रातील महत्त्व याविषयी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा डोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. अलीकडच्या काळामध्ये आपण सर्वांनी AI, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हणतात आणि मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात, हे नाव ऐकले असेल. अगदी प्रत्येकच क्षेत्रामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने प्रगती झालेली आहे आणि हीच प्रगती कृषी क्षेत्रामध्येही होणे शक्य आहे. पण त्याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये नक्की उपयोग कसा करावा हा प्रश्न आपल्या सर्वांना असेल. पण काळजी करू नका, आज हाच प्रश्न सोडविण्याकरिता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे कृषी क्षेत्रामध्ये महत्त्व काय आहे याबद्दल मार्गदर्शन मिळविण्याकरिता आपण आज आपल्या आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित केले आहे डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना. नमस्कार सर. हां, नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम मी आकाशवाणी अकोल्याचे आभार मानतो की त्यांनी हा विषय आज चर्चेसाठी घेतलेला आहे आणि या चर्चेद्वारे आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर आपण एक चर्चा करणार आहे. याचा शेतीमध्ये कसा आपण उपयोग करू शकतो याविषयी आपण सविस्तर अशी एक चर्चा करूया. तर सर, आम्हाला सर्वप्रथम सांगा की AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय आणि त्याचा शेतीमध्ये वापर कसा होतो? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता सर्वप्रथम आपण याचा असा विचार करू की आपल्या भारतात जी काही शेती व्यवस्था जी आहे यामध्ये आपले 60% म्हणजे सध्या तर 60% लोक ह्या शेतीवर अवलंबून आहे आणि बरेचसे लोक त्यात पारंपरिक पद्धतीने शेती करत आहे. परंतु पारंपरिक पद्धतीने शेती करण्यामध्ये आता बऱ्याचशा अशा अडचणी येत आहे. एकतर मजुराचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. नंतर आता मजुराचा जो प्रश्न आहे त्याच्यावर मात देण्यासाठी आपण यांत्रिकीकरणाकडे वळलेलो आहे. म्हणजे शेतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र वापरत आहोत. हे यंत्र वापरल्यामुळे काय होईल की शेतीमध्ये लागणारा जो काही आता वेळ आहे हा कमी वेळामध्ये आपण आपली शेती करू शकतो. म्हणजे जे काही आपल्या शेतीचे ऑपरेशन आहे तर हे आपण कमी वेळामध्ये आपण करू शकतो, अचूकपणे करू शकतो.
तर ही जी शेती आहे म्हणजे प्रिसिजन ॲग्रिकल्चर, ह्या प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये आता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्याला उपयोग करणे ही काळाची गरज आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतीमध्ये काम करण्यासाठी तरुण वर्ग असा त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये उत्साह नाही किंवा कोणी काम करू शकत नाही, कारण शेतीमध्ये भरपूर अशा अडचणी आहे. आणि मेन तर प्रमुख अडचण तर हीच आहे की मजूर मिळत नाही. तर त्याच्यामध्ये आता जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा याच्यामध्ये जर वापर केला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेतीच्या, तर ही शेती करणे सुलभ होईल आणि आपला जे काही आपली शेतीचे ऑपरेशन्स आहे हे आपण वेळेवर पूर्ण करू शकू. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? आजच्या काळामध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा अनेक क्षेत्रामध्ये आता वापर वाढलेला आहे. आणि अशा ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक प्रगत आणि बुद्धिमान यंत्रे हे बनवण्यासाठी ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर होत आहे. आणि माणसाप्रमाणेच आपली जशी बुद्धी आहे, माणसाप्रमाणेच कार्यान्वित होणारी आपली जी बुद्धिमत्ता आहे, तर ही बुद्धिमत्ता म्हणजे संगणकीय प्रणालीमध्ये द्वारे आपण त्याचा उपयोग करून अपेक्षित कार्य आपण साध्य जर केलं तर त्याला आपण कृत्रिम बुद्धी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणू. आणि ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ह्या विविध उद्योगामध्ये आजपर्यंत यांनी क्रांती घडवलेली आहे आणि शेतीमध्ये देखील हे क्रांती घडवणार आहे आणि आता याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर AI म्हणजे संगणकीय प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्तेची म्हणजे नक्कल करून त्यातून निर्णयक्षम आणि कार्यक्षम आणि स्वयंचलित प्रणाली तयार करणे, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हणू शकतो. आणि याचा उपयोग आपण शेतीमध्ये करू शकतो. आता शेतीमध्ये जर आपल्याला याचा उपयोग करायचा असेल, आता सध्याचं वातावरण असं आहे की बदलतं हवामान आहे म्हणजे क्लायमेट चेंज, याच्यामुळे शेतीमध्ये अनिश्चितता वाढलेली आहे. आणि आता ह्या AI तंत्रज्ञानाचा उपयोग आपण शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. याच्यामध्ये पहिलं जर पाहिलं तर आपण आता हवामानाचा अंदाज हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हवामानाचा अंदाज असल्याशिवाय आपण पुढील शेतीचे कामं करू शकत नाही. बरोबर. नंतर पिकाची परिस्थिती काय, स्थिती काय आणि संभाव्य काय आपले म्हणजे संकट येऊ शकतात शेतीवर, तर याबाबत हे जे AI टूल्स आहे हे आपल्याला पूर्वसूचना देऊ शकतात. त्यानंतर दुसरं आहे की जुना जो डेटा आहे म्हणजे आणि वर्तमान जो डेटा आहे हवामान परिस्थितीचा, याचा उपयोग करून AI मॉडेल्स त्याचा म्हणजे हवामानाचा अचूक असा अंदाज आपल्याला देऊ शकतात. नंतर मजुरांची समस्या आपल्याला माहीतच आहे, कमतरता आहे. आणि जे काही शेतीमध्ये आपल्याला काही निविष्ठा लागतात तर याच्या किमती वाढलेल्या आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना ह्या अडचणी समोर जाव्या लागत आहे. त्याच्यामध्ये काय केलं, ह्या AI वापरून कृषीमध्ये रोबोट्स किंवा रोबोटिक्स आणि AI तंत्रज्ञान याच्यामुळे ह्या समस्या आपल्या कमी होऊ शकतात. होय. तर अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रामध्ये कसा उपयोग होतो याबद्दल आपण सविस्तर सांगितलेलंच आहे सर. यापुढे भविष्यातील शेती जी आहे ती AI मुळे कशी बदलणार आहे? भविष्यात आता आपला AI वापरून आपल्याला शेती जर करायची असेल तर याची आपण विभागणी वेगवेगळ्या भागामध्ये करू शकतो. जसं शेतीचं आता पीक आणि आरोग्य याची देखरेख जर करायची असेल म्हणजे पिकावर वेगवेगळे जे रोग येतात, तर हे जर आपल्याला याचं जर निराकरण करायचं असेल तर आपण याचा AIचा उपयोग आपण करू शकतो. आता आपण ड्रोन टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत आहे, कृषीमध्ये आपण ड्रोनचा उपयोग करतो आणि हे या ड्रोनमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग जर केला तर त्याचा उपयोग आपण वेगळ्या बाबींसाठी करू शकतो. जसं की पिकाचं आरोग्याची देखरेख करणे, त्याच्यावर पडणारे काही जे रोग आहे ते शोधणे, नंतर कीटकनाशक फवारणीसाठी आपण त्या ड्रोनचा उपयोग करू शकतो. नंतर ह्या ड्रोनचा उपयोगच आपण आपल्या शेतातील पीक जे आहे कापणीसाठी आले किंवा नाही, किंवा त्यामध्ये अंदाजे किती उत्पन्न येईल यासाठी आपण देखील त्याचा उपयोग करू शकतो. नंतर हवामानाचा अंदाज आणि त्याचं विश्लेषण देखील आपण त्या परिस्थितीमध्ये आपण करू शकतो. आणि मातीचं जे विश्लेषण आहे हे देखील आपण याचा उपयोग घेऊन करू शकतो. आणि विशेष म्हणजे आता आम्ही आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये म्हणजे आमचं 120 एकराचं जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सीड प्रोडक्शन जे होते त्याच्यामध्ये आम्ही ड्रोनचा उपयोग करून पूर्ण पिकाची फवारणी करणे. आणि हे ड्रोन सर्व याच्यामध्ये जे काही प्रोग्रामिंग आहे हे सर्व AI आधारितच असतात. म्हणजे जेव्हा आपल्याला हे ड्रोन उडवायचे असतात तर ते पिकाच्या किती उंचीवर उडवायचे, त्यातून किती फवारणी त्याच्यामधून झाली पाहिजे, हे सर्व जे काही याचे काही प्रोग्राम्स आहे हे सर्व AI आधारित असतात. तर अशा प्रकारे आपण ह्या ड्रोनचा इथे उपयोग करतो. त्यानंतर आता आमच्या कृषी अभियांत्रिकीमध्ये वेगवेगळ्या शाखा आहे, विद्याशाखा आहे, आमच्या फॅकल्टीज आहे.
तर यामध्ये जसं जसं फार्म मशिनरी पॉवर आहे, म्हणजे आम्ही वेगळे आपण यंत्र आपण तयार करतो शेतकऱ्यांसाठी. तर ह्या यंत्रामध्ये आता पेरणी यंत्र आहे किंवा बाकी ट्रॅक्टर आपण वापरतो. आता ह्या ट्रॅक्टरमध्ये देखील फार क्रांती झाली आहे. ड्रायव्हर विरहित ट्रॅक्टर म्हणजे ऑटोनॉमस ट्रॅक्टर ही एक नवीन संकल्पना आता आलेली आहे. आणि आपण असे ट्रॅक्टर आपण म्हणजे विदाऊट ड्रायव्हर असे ट्रॅक्टर देखील आपण वापरू शकतो की त्याच्यामध्ये ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. की असे ट्रॅक्टर जर आपण वापरले तर शेतातील जे कामं आहे तुमचे ते अधिक कार्यक्षम होतील. नंतर ते अचूक वेळी होईल आणि याच्यामध्ये कमी मनुष्यबळ लागतील. आणि अशा ह्या ट्रॅक्टर्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रकारचे सेन्सर्स, कॅमेरे, नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंकिंग म्हणजे IoT याचा वापर करून हे अशा प्रकारचे ट्रॅक्टर नियंत्रित केले जाते. आणि ह्या ड्रायव्हर विरहित ट्रॅक्टरचे फायदे असे आहे की याच्यामुळे एकतर मजुरांची संख्या कमी लागते आणि तुम्ही 24/7 म्हणजे दिवसभर म्हणजे रात्री देखील हे काम करू शकते शेतीमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये हे अशा प्रकारचे ट्रॅक्टर जर आपण वापरले तर हे अचूक प्रकारे आपण हे शेती करू शकतात, कारण हे GPS आणि सेन्सर्स याद्वारे हे नियंत्रित होतात. आणि याच्यामध्ये आपण खत टाकणे किंवा बियाणे पेरणे याच्यामध्ये एक अचूकता येते. बरोबर. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये इंधनाची बचत अशा प्रकारचे ट्रॅक्टर करतात, म्हणजे हे AI नियंत्रणात असल्यामुळे. आणि नियोजित मार्गाने हे ट्रॅक्टर फिरल्यामुळे दुसरं काय होतं की मातीची धूप देखील कमी होते आणि नुकसान कमी होते. आणि याच्यासाठी आवश्यक जे तंत्रज्ञान जे राहते याच्यामध्ये GPS प्रणाली असते, सेन्सर्स, कॅमेरे राहतात याच्यामध्ये आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा याच्यामध्ये वापर केलेला असतो. आणि वेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲप्स आहेत त्याच्याद्वारे याचं नियंत्रण केलं जाते. आणि भारतामध्ये महिंद्रा जी कंपनी आहे किंवा जॉन डियर आहे, टेफे आहे, यासारख्या ज्या कंपनी आहे यांचे काही याच्यावर यांचं काम देखील सुरू आहे. आणि असे ट्रॅक्टर प्रोटोटाईप हे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अच्छा सर, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणारे जे बरेचसे फायदे आहेत ते आत्ता आपण नमूद केलेच आहे. हे करत असताना आपण पिकांवरील जे रोग ओळखण्यासाठीचा उपयोग होतो त्याचाही उल्लेख केला. तर पीक रोग ओळखण्यासाठी हे तंत्रज्ञान कसे वापरले जाते? ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण पिकावरील कीड किंवा रोग नियंत्रण हे आपण करू शकतो. कारण रोग आणि कीड व्यवस्थापन हे आपल्या समोर फार मोठं एक आव्हान आहे. आणि याच्यामुळे बरंचसं आपलं नुकसान देखील होते. आता मागे 5 वर्षाअगोदर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालं होतं. त्यावेळी आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी एक मास कॅम्पेन राबवून त्याच्यावर मात मिळवली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे जे काही वेगवेगळं तंत्रज्ञान होतं कृषी विद्यापीठाचं ते वापरून आपण त्यातून बाहेर पडलो. परंतु AI तंत्रज्ञानामुळे शेतकरी पिकाचे आरोग्य हे वेळेवर तपासू शकतात आणि रोग आणि कीटकांच्या जे काही आक्रमण होते त्याचा आपण याचा पूर्वानुमान जे आहे ते आपण करू शकतो आणि योग्य वेळेवर आवश्यक ती उपाययोजना आपण हे करू शकतो. तर याच्यामध्ये काय राहते की जे AI अल्गोरिदम जे आहे त्या जे काही पिकांचे प्रतिमा जे आहे त्याचं विश्लेषण करून पिकांवर होणारे जे काही रोग आहे त्याचे प्रारंभिक लक्षणं हे आपण ओळखू शकतो. आणि त्याच्यासाठी ड्रोन किंवा जमिनीवरील जे कॅमेऱ्यांनी घेतलेले ज्या काही प्रतिमा असतात तर त्या AI तंत्रज्ञानाने त्याचा एक तपशील तो असा टिपला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रोगांचे त्वरित निदान करता येते आणि वेळीच त्याच्यावर उपचार करता येते. आता हे AI जे अल्गोरिदम आहे हे प्रतिमांचे विश्लेषण करून त्या कोणत्या प्रकारच्या त्या किडी आहे आणि त्यांच्या आक्रमणाची काय स्थिती आहे ही ते ओळखू शकतात. आणि ड्रोन, कॅमेरे आणि IoT सेन्सर्सद्वारे गोळा केलेल्या ह्या ज्या काही प्रतिमा आहे त्याचे विश्लेषण करून त्या AI किडींचे प्रारंभिक कोणते लक्षण आहे हे आपण ओळखू शकतो. आणि याच्यामुळे काय होते की त्वरित कीड नियंत्रण उपाययोजना आपल्याला करता येते. आणि हे AI तंत्रज्ञान पिकाच्या आरोग्याचा जो काही डेटा आहे, हवामानाचा जो डेटा आहे आणि इतर संबंधित डेटा आहे याचे विश्लेषण करून इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट या पद्धत ही अधिक कार्यक्षम बनवते. आता याचं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आता आम्ही सोलर इन्सेक्ट लाईट ट्रॅप आता डेव्हलप केलेला आहे आणि हा सोलर इन्सेक्ट लाईट ट्रॅपद्वारे आपण कीड नियंत्रण करतो. आता ह्या सोलर जो काही तो लाईट जो आहे UV प्रकारचा जो लाईट असतो त्याच्याकडे हे कीड रात्रीच्या वेळी आकर्षित होतात. आता कॉटनवर पिंक बोलवर्मचा काही भागामध्ये प्रादुर्भाव राहतो. आता असे जर आपण सोलर लाईट ट्रॅप आपण शेतामध्ये जर लावले तर हे
सर्व्हायव्हलन्सचं काम करतात. म्हणजे याच्यामध्ये जर समजा ह्या ज्या किडी अट्रॅक्ट होतात तर त्याच्यावर आपण हे आपल्याला कळू शकते की कोणत्या प्रकारची कीड याच्यामध्ये आलेली आहे आणि कोणत्या प्रकारची कीडचं प्रमाण आता वाढणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण AI टेक्नॉलॉजी म्हणजे AI आपली ही जी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा जर आपण वापर केला आणि याचं जर कनेक्शन आपण तुमच्या त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर जर दिलं तर हे काय करेल, जे काही कीड त्याच्यामध्ये आकर्षित होईल त्याच्यामध्ये जी पडेल त्याचं ज्या काही त्याच्या इमेजेस आहे त्या इमेजचं त्याचं पृथक्करण करून कोणत्या प्रकारची कीड आहे आणि कोणत्या प्रकारचा रोग त्या शेतामध्ये त्या पिकावर येणार आहे तर हा डेटा कलेक्ट करून त्याचं पृथक्करण करून लगेच त्या मोबाईल ॲपद्वारे त्या शेतकऱ्याला त्याची माहिती जाईल आणि तो शेतकरी लगेच त्याच्यावर पुढच्या उपाययोजना करतील. अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे. आता दुसरं उदाहरण जर घेतलं तर आम्ही एक प्राणी प्रतिबंधक यंत्र तयार केलं आहे की शेतामध्ये जे काही जनावर आहे रानटी जनावर तर याचे देखील समजा तुमच्या जर वेगळ्या प्रकारच्या इमेज जर तुम्ही कॅप्चर करून ठेवल्या नंतर याच्यामध्ये जर वेगळ्या प्रकारचे तुम्ही जर सेन्सर्स जर वापरले इमेज सेन्सर किंवा मोशन सेन्सर आणि त्या शेतामध्ये जर समजा असे काही प्राणी आले तर लगेच तो मेसेज त्या शेतकऱ्याला जाईल आणि लगेच ते काही जे यंत्र आहे हे कार्यान्वित होईल. तर अशा प्रकारच्या AIचा वापर करून आपण हे तंत्रज्ञान वापरू शकतो. दुसरं म्हणजे कसं की आता आपण तणनाशक वापरतो किंवा आपण फवारणी करतो आणि ही फवारणी करताना बरंचसं आपल्याला काही जे आपण औषध वापरतो ते वाया जाते. म्हणजे त्या पिकावरच तेवढं ते पळायला पाहिजे परंतु आपलं काही जे रो टू रो किंवा प्लॅन्ट टू प्लॅन्ट स्पेसिंग असते त्याच्यामध्ये जी गॅप राहते तिथं देखील हे औषध पडून वाया जाते. तर अशा वेळेस जर आपण ही अशी जर टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामध्ये काही सेन्सर्स वापरले किंवा ह्या AI टेक्नॉलॉजी जर वापरली तर त्या ठिकाणीच फक्त त्याची फवारणी होईल आणि आपली म्हणजे जे काही महागडं जे काही औषध आहे आणि वेळेची बचत होऊन आपली याच्यामध्ये देखील आपला खर्च कमी होईल. तर अशा प्रकारचं हे एक तंत्रज्ञान आहे की आपण हे मध्ये वापरू शकतो. अगदी म्हणजे मानवी चुका ज्या होतात शेती करताना त्या आपल्या आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणार नाही आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अचूकतेमुळे होणार नाही आहे आणि अर्थात आपल्याला शेतीमध्ये त्याचा बराचसा फायदासुद्धा होणार आहे. सर, शेतीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो सिंचनाचा. तर AI आधारित स्वयंचलित सिंचन प्रणाली आहे ती आहे काय? तर आपण शेतीमध्ये आता म्हणजे पिकांना जे काही आपण पाणी देतो तर आपल्याला सध्या आपण ड्रीप इरिगेशन सिस्टीम वापरतो, स्प्रिंकलर इरिगेशन वापरतो किंवा काही ठिकाणी रेनगन वापरतो. तर पिकांना नेमकं अचूक किती पाणी द्यायचं तर हे आणि आपण त्याच वेळेस आपण त्या पाण्यातून आपण काही फर्टिलायझर देतो म्हणजे फर्टिगेशन सिस्टीम म्हणजे इरिगेशन प्लस फर्टिलायझर. बरोबर. तर अशी ही जी आपली काही सिस्टीम आहे तर पिकांना आवश्यक असलेले जे पाण्याचं प्रमाण आपण अशी जर सिस्टीम जर वापरली तर ही निश्चित प्रमाणामध्ये म्हणजे अचूक किती पाणी द्यायचं तेवढं आपण देऊ शकतो. तर यासाठी आपण वेगळ्या टाईपचे जर सेन्सर्स त्याच्यामध्ये जर लावले त्या जमिनीत जर लावले आणि त्या सेन्सरने ते सेन्स जर केलं की ह्या पिकाला आता एवढं पाणी पाहिजे आहे त्याचं पाणी कमी झालं आहे तर लगेच त्याची सिस्टीम आहे ती ॲक्टिवेट होईल आणि याच्यामध्ये आपण आता हा AIचा वापर करू शकतो. आणि स्वयंचलित सिंचन प्रणालीमध्ये रिअल टाईम डेटा वापरून पिकांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आपण पाणी देऊ शकतो आणि त्याचवेळी आपण अन्य द्रव्य जे काही आहे म्हणजे फर्टिलायझर सूक्ष्म सिंचनाद्वारे आपण हे देऊ शकतो. आणि याचा आधार घेऊन आपण त्या सिंचनाचं वेळापत्रक देखील आपण तयार करू शकतो आणि याच्यामुळे काय होईल की पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ शकतो. जे काही आपली संसाधनं आहे ते अचूक वेळी आणि अचूक वेळेला आपण ते देऊ शकतो. अगदी. तर थोडक्यात अचूकता अर्थातच आपल्या शेतीमध्ये AIच्या मदतीने येणार आहे आणि त्यामुळे मग आपल्या उत्पन्नावरती सुद्धा तेवढाच चांगला फरक आपल्याला जाणवणार आहे. सर, याचसोबत मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी सुद्धा AI आधारित उपाय आता उपलब्ध आहेत. तर ते उपाय कोणते आहेत? हा एक चांगला प्रश्न आहे की मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषण तत्व असतात. तसंच त्याची एक pH व्हॅल्यू देखील असते, सामू ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये आपले काही सेंद्रिय घटक देखील असतात. नंतर काही आर्द्रता म्हणजे आपला ओलावा देखील असतो. आणि हे जे काही घटक आहे हे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असतात. आणि मातीचे आरोग्य आपण वेळोवेळी तपासणं हे फार आवश्यक असते. त्याच्या अन्नद्रव्याचे जे व्यवस्थापन आहे आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि त्याचा पिकाच्या उत्पादकतेवर त्याचा म्हणजे परिणाम होतो आणि आपण हे जर व्यवस्थित मेंटेन केलं तर आपली उत्पादकता आपण वाढवू शकतो. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून मातीतील विविध घटकांचा अचूक अंदाज आपल्याला घेता येतो. शेतकऱ्यांना योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपल्याला याचं मार्गदर्शन देखील करता येते. तर AI आधारित काही जे उपकरणे आहे काही ॲप्लिकेशन्स आहे
तर हे मातीचे आरोग्य जे आहे याचं निरीक्षण करतात आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यासाठी हे मिळवणे म्हणजे शक्य होऊ शकते. आणि मातीतील विविध घटक मोजण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे सेन्सर्स आहे. आपण याच्यामध्ये ड्रोनचा देखील वापर करू शकतो. हे काही उपकरणं जी आहे हे मातीतील पोषण तत्वे आणि मातीतील ओलावा, pH मूल्य आणि तापमान याची मोजणी करतात. तर अशा प्रकारे आपण मातीचं जे काही आरोग्य आहे तर याचं निरीक्षण करण्यासाठी आपण AI तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. अगदी बरोबर. याच सोबत सर जे कृषी अभियांत्रिकी किंवा शेतीची यांत्रिकीकरण आहे त्यामध्ये AIचा वापर कसा होऊ शकतो? कृषी यांत्रिकीकरणामध्ये आता जे आपण वेगवेगळ्या मशीन्स आपण शेतकऱ्यांसाठी तयार करतो. आता याच्यामध्ये आपण अगोदर सांगितलं आहे आता आमच्या कृषी अभियांत्रिकीमध्ये वेगळे डिपार्टमेंट आहे. एक आहे फार्म स्ट्रक्चर डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये हायड्रोपोनिक्स आहे. नंतर ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये आपले जे काही फळं भाजीपाला आहे आणि किंवा हे जे कडधान्य आहे किंवा जे धान्य आहे तर याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं यासाठी वेगवेगळे आपण मशीन्स तयार करतो. तर याच्यामध्ये देखील आपण ह्या ॲग्रिकल्चर आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू शकतो. आता जर आपण कृषी प्रक्रिया आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान याचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन तयार करतो. त्याच्यामध्ये गुणवत्ता मूल्यमापन आणि वर्गीकरण करण्यासाठी फळे आणि भाजीपाल्यामधील काही डाग असेल त्याला लागलेले किंवा त्यात काही खराब झालेले असेल किंवा याला काही रोग लागलेला असेल तर आपण हे तंत्रज्ञान वापरून आपण हे ओळखू शकतो. नंतर हे फळं जे आहे फळे आणि भाजीपाला याच्या जे काही उत्पादन आहे याची परिपक्वता आणि ते खरंच पिकले आहे की ते कच्चे आहे हे देखील आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे सेन्सर्स वापरून किंवा AI तंत्रज्ञान वापरून आपण याचं आपण ओळखू शकतो. उत्पादनाचे स्वयंचलित वर्गीकरण आणि श्रेणीकरण आपण विविध निकष वापरून करू शकतो. जसे की आपण याचा आकार जो आहे किंवा याचा रंग आहे किंवा त्या फळाचं स्वरूप काय आहे, भाजीपाला जे आहे त्याची गुणवत्ता काय आहे तर हे आपण स्वयंचलित वर्गीकरण आणि श्रेणीकरण ही AI टेक्नॉलॉजी वापरून आपण हे करू शकतो. त्याचप्रमाणे आपण हे गोदामामध्ये आपण धान्य साठवण करतो आणि साठवणुकीदरम्यान आपण म्हणजे ह्या धान्याचं किडीद्वारे बरेच नुकसान होते आणि हे आपण नुकसान देखील हे तंत्रज्ञान वापरून आपण करू शकतो आणि शेतकऱ्यांना होणारे जे काही आर्थिक नुकसान आहे आपण हे टाळता येते. त्याचप्रमाणे अन्नामध्ये काही भेसळ असते तर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून अन्नातील अशुद्धता आपण आणि त्याचा दर्जा काय हे आपण देखील ओळखू शकतो. त्यानंतर इमेज प्रोसेसिंग हे तंत्रज्ञान वापरून धान्य प्रक्रियेमध्ये तुटलेले आणि निकृष्ट असलेले जे काही धान्य आहे ते आपण देखील या प्रकारे आपण वेगळे करू शकतो आणि आपण याची गुणवत्ता राखू शकतो. आता आपल्या विदर्भामध्ये पहा की आपले महत्त्वाचे पिकं जसे आहे संत्रा, कांदा, काही भागामध्ये सीताफळ आपण घेतो, कडधान्य आहे. नंतर या पिकांचे काढणी पश्चात होणारे जे काही नुकसान आहे हे टाळण्यासाठी आपण डिजिटल तंत्रज्ञान आपण वापरू शकतो. याच्यामध्ये काही स्पॉयलेज डिटेक्शन डिव्हायसेस आहे की हे खराब झालेले काही फळं आहे तर हे यंत्र वापरून आपण बाजूनं करू शकतो. याचं सेपरेट करू शकतो, ग्रेडिंग करू शकतो. नंतर आपल्या भागामध्ये संत्रा आहे किंवा मोसंबी आहे तर याच्यामध्ये ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून रंगाच्या आणि परिपक्वतेच्या आधारे याची प्रतवारी करण्याचे यंत्र आपण विकसित करू शकतो आणि त्याच्यावर आमचे काम देखील सुरू आहे. नंतर फळं आणि भाजीपाला याच्यामध्ये इथिलीन गॅस तसंच तापमान आणि कार्बन डायऑक्साईड याचे जर वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आपण वापरले यांचा पिकवण्याचा कालावधी आणि साठवणुकीचा कालावधी मोजण्याचे तंत्रज्ञान देखील आपण विकसित केलेले आहे. नंतर आपल्या भागामध्ये संत्रा आहे, मोसंबी आहे यांना वजनाच्या आधारावर त्याची प्रतवारी करण्याचे यंत्र याच्यामध्ये देखील आपण हे तंत्रज्ञान आपण वापरू शकतो. आणि हे काही जे फळं जे असतात संत्रा, मोसंबी हे जर आतून खराब झाले आपण बाहेरून आपल्याला कळत नाही तर हे AI तंत्रज्ञान वापरून आपण याचं सॉर्टिंग कसं करायचं तर हे देखील आपण याच्यामध्ये आपण करू शकतो. आता हे झालं कृषी प्रक्रिया आणि काढणी पश्चातमध्ये. त्यानंतर आता समजा हे आपलं मी अगोदरच सांगितलं आहे की मृदू आणि जलसंधारण अभियांत्रिकी या विभागामध्ये देखील आपण पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्याचा कार्यक्षम वापर याकरता देखील याचा वापर करू शकतो. तर IoT बेस्ड स्मार्ट सिंचन प्रणाली मी अगोदर सांगितलेलं आहे की ही जर IoT बेस्ड स्मार्ट सिंचन प्रणाली पाण्याचा वापर करण्यासाठी आपण जर वापरली तर याच्यामध्ये जे काही पिकाला जे काही पाण्याने लागते ते सेन्सर्समधून रिअल टाईम डेटा वापरून पाणी देण्याचं वेळापत्रक आणि कालावधी आपण अचूकपणे फिक्स करू शकतो आणि त्या पिकांना आवश्यकतेनुसारच आपण पाणी देतो. आणि अशी जर प्रणाली आपण जर वापरली तर याच्यामध्ये 30% पाण्याची बचत होते आणि याच्यामध्ये साधारणतः 30 ते 40% खताची देखील आपण बचत करू शकतो म्हणजे IoT स्मार्ट सिंचन प्रणाली जर आपण वापरली तर. आणि यामध्ये
अशी जर आपण सिंचन प्रणाली जर वापरली तर मातीची धूप कमी करण्यास देखील आणि आपल्या जलसंपत्तीचे संरक्षण करण्यास देखील मदत होऊ शकते. त्यानंतर आमचं आहे की फार्म मशिनरी आणि पॉवर, म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण यंत्र तयार करतो. आपल्या पिकाची जी काढणी जी आहे ती यांत्रिक पद्धतीने आपण करत असतो आणि शेताच्या विविध भागामध्ये उत्पादकतेची माहिती गोळा करून पुढच्या हंगामासाठी आपण खताचे व्यवस्थापन देखील AI तंत्रज्ञान वापरून आपण हे करू शकतो. आणि कृत्रिम बुद्धिमत्ताच्या आधारित आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे ड्रोनच्या सहाय्याने तर आपण कीटकनाशकांची फवारणी आपण करतच आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे की स्वयंचलित व्हेरिएबल रेट फर्टिलायझर ॲप्लिकेटर. तर हे जर आपण वापरलं की जे पिकाच्या स्थितीवर आधारित खतांचा पूर्ण कार्यक्षमतेने आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. म्हणजे जिथे पिकांची स्थिती संबंधित माहिती या प्रणालीमध्ये आपण गोळा करतो आणि जिथे खत जेवढं पाहिजे तेवढंच आपण प्रणाली वापरून आपण देऊ शकतो. त्याशिवाय अनेक असे यंत्र आहेत की जसं की स्वयंचलित बियाणे पेरणी यंत्र आहे, म्हणजे ऑटोनॉमस सीडलर. याच्यामध्ये काय होते की अचूक अंतर आणि खोलीवर बियाणे आपण पेरू शकतो आणि जमिनीच्या नकाशानुसार हे काम करते. नंतर स्वयंचलित फवारणी यंत्र आहे, फक्त गरज असलेल्या भागावरच आपण हे औषध फवारतो. म्हणजे याच्यामध्ये देखील इमेज टेक्नॉलॉजी जी आहे त्याचं ते कॅप्चरिंग करून त्याच ठिकाणी फक्त ते फवारे करतील आणि याच्यामध्ये देखील औषध आणि पाण्याची बचत होईल. त्यानंतर पीक निरीक्षण यंत्रणा, याच्यामध्ये देखील सेन्सर, ड्रोन, सॅटेलाईट इमेजिंगचा वापर करतात. नंतर स्वयंचलित कापणी यंत्र आहे, म्हणजे हार्वेस्टिंग रोबोट्स, तर हे देखील आपण वापरू शकतो. नंतर स्वयंचलित तण नियंत्रण यंत्रणा आहे, म्हणजे विडिंग रोबोट्स. नंतर तर म्हणजे अशा प्रकारचे आपण यंत्र जर वापरले तर उत्पादनामध्ये आपली वाढ होऊ शकते. नंतर खर्चामध्ये बचत होते आणि नैसर्गिक संसाधनं जे आहे याचे संरक्षण होऊन मानवी चुका ज्या कमी होऊन अचूक आणि आपण शाश्वत शेती करू शकतो. अगदीच. म्हणजे भविष्यामध्ये शेती AIमुळे किती विस्तृतपणे त्यामध्ये बदल होणार आहेत. आणि याचसोबत तर आज आपण आकाशवाणी अकोला येथे आलात आणि आम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचे कृषी क्षेत्रामधील महत्त्व याविषयी अगदी सुरेख असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल आपल्याला ऐकत असलेल्या शेतकरी बंधू भगिनींतर्फे आणि आकाशवाणी अकोलातर्फे मी आपले आभार मानते सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी मुलाखत ऐकलीत. विषय होता कृत्रिम बुद्धिमत्तेचे कृषी क्षेत्रातील महत्त्व. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1955 ते 2420 रुपये, आवक 170 क्विंटल. गहू लोकल 2455 ते 2705, आवक 223 क्विंटल. मूग 6200 ते 7490, आवक 285 क्विंटल. तूर 6100 ते 7165, आवक 1276 क्विंटल. हरभरा 5200 ते 5595, आवक 1575 क्विंटल. तीळ 8800 ते 9410, आवक 23 क्विंटल. मका 1910 ते 1910, आवक 2 क्विंटल. सोयाबीन 3870 ते 4310 रुपये, आवक 1821 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत आणि या बाजारभावासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळसुद्धा संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.
आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी.